म्हणून मला तुझी आठवण येते. दिवस सरतात, महिने लोटतात, वर्ष संपून जातात. दिवस सरतात, महिने लोटतात, वर्ष संपून जातं. भिंतीवरचं जुनं कॅलेंडर जाऊन नवं येतं. त्याचीही काही पाने पालटतात आणि मग 31 मे ही तारीख दिसते. आणि मग अहिल्यामाई, माझ्यासारख्या बऱ्याच जणांना तुझ्या जयंतीची आठवण येते. पण मी तसा नाही. मी जरा वेगळा आहे. एकांतात हरवून गेलो की माझी नजर शून्यात जाते. एकांतात हरवून गेलो की माझी नजर शून्यात जाते आणि प्रगत देशातली दयनीय अवस्था पाहून माझे मन गहिवरून येते. तर तो तुझ्या कार्याचा आणि पराक्रमाचा इतिहास माझ्या डोळ्यासमोर. आणि मग प्रत्येक क्षणाला आणि घडीला हे अहिल्यामाई, मला तुझी आठवण येते. बालवयातच तू धर्मशास्त्र, वेदशास्त्र, संस्कृती आणि संस्काराचे धडे घेतलेस. अवघ्या 8व्या वर्षीच अलौकिक धाडसाने आणि बाणेदार वक्तव्याने मल्हाररावांची शाबासकी मिळवलीस. एका सामान्य कुटुंबातून होळकर घराण्यात गेल्यावरही तुझ्या वागण्यात, बोलण्यात, आचरणात आणि श्रद्धेमध्ये किंतुबरही फरक पडला नाही. तू लढाईसाठी पती सासरे यांच्या समवेत मोहिमेवर गेलीस आणि ऐशोआराम सोडलास. पण आज जेव्हा मी 10वी पास, जेव्हा ABCDतच नापास होतात आणि ध्येया अभावी तरुण तरुणी दिशाहीन झालेली दिसतात, कष्टाचा मार्ग सोडून ऐशो आरामाची स्वप्ने पाहतात, तेव्हा अहिल्यामाई, मला तुझी आठवण येते. ऐन तारुण्यात नीतीने तुला विधवा केले. पती, मुलगा, सासू सासरे साऱ्यांनाच नशिबाने हिरावून नेले. पण तू खचली नाहीस. राज्य कारभाराचा झेंडा स्वतःच्या हाती घेतलास आणि स्वतः पोरकी होऊन देखील जनतेचा पोरकेपणा तू निघळून काढलास. आता जेव्हा मी लोकांना नैराश्याने ग्रासताना, खचून जाताना आणि आत्महत्या करताना पाहतो, तेव्हा अहिल्यामाई, मला तुझी आठवण येते. उशिरा दिलेला न्याय हा अन्यायच असतो. या न्यायाने, या विचाराने तू निष्पक्ष, अचूक आणि शीघ्र असा न्याय निवाडा केलास. भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि कुटुंबातल्या आरोपींनाही शिक्षा करताना तू कधीच डगमगली नाहीस. न्यायाला समानतेची झालर दिलीस. आज जेव्हा मोठमोठ्या प्रादेशिक पक्षांनाही न्यायासाठी ताटकळावे लागते, मनुष्यवधाचा आरोप असणाऱ्या बड्या भेंड्यांना फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा मिळते आणि जामिनावर सुटणाऱ्या गुंडांची पुन्हा दहशत निर्माण व्हायला लागते ना, तेव्हा अहिल्यामाई, मला तुझी आठवण येते. राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही सामाजिक कार्य करून तू राष्ट्रीय एकात्मता जोपासलीस. विकास कार्याची सीमारेषा तू पुसून टाकलीस. झाडे, रस्ते, विहिरी, पारव, धर्मशाळा, पाठशाळा, वेधशाळा आणि मंदिरे बांधलीस. आणि आता जेव्हा देशामध्ये प्रांतवाद उफाळून येतो, विरोधातल्या आमदार खासदारांवरही निधी वाटपामध्ये अन्याय होतो, पैसा मिळवण्याच्या हेतूनेच मंदिरे विकसित केली जातात आणि श्रद्धेच्या नावावर लुबाडणारे कित्येक खराब तयार होतात, तेव्हा अहिल्यामाई, मला तुझी आठवण येते. भिल्ल, कोट, ठग, रामोशांना तू वट्टीवर आणलंस. मनरूप सिंग या डाकूला तू फासावर लटकवलंस. कधी युक्तीने तर कधी स्वतः लढाईत उतरून तू शत्रूला हरवलं, सैन्याला विश्वासात घेतलंस. पण आजही जेव्हा मी राजरोसपणे खून, दरोडे आणि गुंडगिरी पाहतो, युद्धात सैनिक द्वेषाने लढत असताना कोणी तिराईत देशच आमच्या युद्धाच्या विरामाची घोषणा करतो, तेव्हा अहिल्यामाई, मला तुझी आठवण येते. तू सती गेली नाहीस. कर्मकांडाला विरोध केलास, विधवांना आधार दिलास. जातीपातीतला भेद विसरून तू लेकीचा आंतरजातीय विवाह केलास. आजही जेव्हा विधवांना वाईट नजरेनं पाहिलं जातं, आंतरजातीय विवाह केलास
तर सैराट सारखं प्रकरण होतं, तेव्हा अहिल्यामाई मला तुझी आठवण येते. माते तू कलाकारांना प्रोत्साहन दिलंस, माते तू कलाकारांना प्रोत्साहन दिलंस, रोजगारांची निर्मिती केलीस, औद्योगिक विकासासाठी महेश्वर सारखी शहरं बसवलीस, शेतीला चालना देऊन 7-12ची पद्धत आणलीस. पण आजही जेव्हा शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते, कलाकार खेळाडूंवर उपासमारीची वेळ येते आणि विकासाच्या नावाखाली शहरे प्रदूषित होतात आणि लाखो पदवीधर बेरोजगार म्हणून फिरतात, तेव्हाच अहिल्यामाई मला तुझी आठवण येते. राज्यकारभारावर वचक ठेवून योग्य न्याय निवाडा करून तू भ्रष्टाचाराला कमी केलंस, वेधशाळा पाठशाळा स्थापून तू शिक्षण आणि संस्कृतीला पुढे नेलीस, शेती पशुपालन विणकाम बांधकामातून रोजगाराची निर्मिती केलीस. पण आज शैक्षणिक पदव्या घेताना नीट सारखा पेपर फोडला जातो, त्यातूनही जिद्दीने कोणी शिकलास तर त्याला बेरोजगार ठेवला जातो आणि त्याच बेरोजगाराला जेव्हा कॉक्रोच म्हणून हिणवलं जातं ना, तेव्हा अहिल्यामाई मला तुझी आठवण येते. होय अहिल्यामाई मला तुझी आठवण येते, जेव्हा एका जिल्ह्याला, एका आंतरराष्ट्रीय विमानतळाला, अनेक शाळा, वसतिगृहे आणि विद्यापीठांना तुझं नाव दिलं जातं ना, तेव्हा मला तुझी आठवण येते. त्या स्पर्धेच्या युगातही जेव्हा महेश्वरी साडी अगदी खुलून दिसते ना, तेव्हा माते मला तुझी आठवण येते. जेव्हा तुझ्या आठवणी प्रित्यर्थ पोस्टाचे तिकीट आणि 300 रुपयाचे नाणे विक्रीत होतं ना, तेव्हा माते मला तुझी आठवण येते. जेव्हा एखादी कर्तृत्ववान स्त्री तुझ्या नावाचा पुरस्कार स्वीकारते ना अहिल्यामाई, तेव्हा मला तुझी आठवण येते. जेव्हा तुला कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट असं संबोधलं जातं ना, होय अहिल्यामध्ये, तेव्हा मला तुझी आठवण येते. आणि जेव्हा त्या कळीला खुलल्या आधीच गर्भातच संपवलं जातं, तेव्हा अहिल्या म्हणून जन्म घेणारी तू राजमाता होतेस, लोकमाता होतेस, कर्मयोगिनी होतेस, धर्मरक्षिणी होतेस, तत्वज्ञानी होतेस आणि पुण्यश्लोक होऊन जेव्हा अजरामर होतेस ना, तेव्हा अहिल्या माते मला तुझी आठवण येते. तेव्हा अहिल्या माते मला तुझी आठवण येते. धन्यवाद.